एआयच्या मदतीनं FDA कडे तक्रार नोंदवणं सोपं झालंय, तर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कामगिरीची उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत. अमेरिकेची नजर स्वस्त रशियन तेलावर आहे. राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा लवकरच धावणार आहे, तर सक्तीच्या मजुरीनं बनवलेल्या विदेशी वस्तूंना भारतात प्रवेश करण्यास बंदी आणण्यात आलेली आहे. CSKचा पुढचा प्रशिक्षक कोण असणार आहे? श्रद्धाच्या इठा चित्रपटाच्या तारखेबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 16 जुलै वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे FDA कडे तक्रार नोंदवण्यासाठी. भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत नागरिकांना तक्रार नोंदवणं अधिक सोपं व्हावं, यासाठी अन्न व औषध प्रशासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तक्रार नोंदणी सुविधा सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतनं बोलून तक्रार नोंदवता येणार आहे. AI या तक्रारीचं स्पष्ट आणि संपूर्ण स्वरूपात रूपांतर करून ऑनलाईन सादर करणार आहे. अनेकदा नागरिकांकडे भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधं किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत माहिती असते, मात्र तक्रार कशी करावी, कोणत्या भाषेत करावी किंवा प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे अनेक जण पुढे येत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी AI आधारित प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. नागरिकांनी फक्त आपली समस्या बोलून सांगायची आहे. उर्वरित तक्रार AI तयार करणार आहे. FDAनं सुरू केलेल्या या प्रणालीमध्ये अन्न व औषध सुरक्षेच्या तक्रारी एकाच व्यासपीठावर नोंदवता येतील. नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळाला भेट देऊन तक्रार नोंदवायची आहे. तिच्या कारवाईची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करता येणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन कामगिरीची उद्दिष्ट निश्चित केली आहेत. नव्या आदेशानुसार प्रत्येक तिकीट तपासणी कर्मचाऱ्यानं दररोज किमान ठराविक संख्येनं विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून निश्चित रकमेचा दंड वसूल करणं, तसंच रेल्वे कायद्यातील विविध कलमांअंतर्गत कारवाई करणं आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज कामाचा अहवाल सादर करावा लागणार आहे. लक्षाधारित कामगिरीचा नियमित आढावाही घेतला जाणार आहे. मुंबई सेंट्रल विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांनी जारी केलेल्या आदेशानुसार विभागातील सर्व स्थानकं आणि तिकीट तपासणी पथकांना हे निर्देश तात्काळ लागू करण्यात आलेले आहेत. आदेशानुसार लोकल आणि AC लोकल पथकांनी दररोज किमान 25 प्रकरणांमध्ये कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल करायचा आहे. सब फ्री पथकांसाठी 40 प्रकरणं आणि 25,000 रुपये, तर नॉन सब फ्री पथकांसाठी 45 प्रकरणं आणि 30,000 रुपयांचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलेलं आहे. तिकीट तपासणी बरोबरच रेल्वे कायद्यातील विविध कलमांनुसार कारवाई वाढवण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात स्वस्त रशियन तेलाची. अमेरिकेत एक नवीन मसुदा विधेयक सादर करण्यात आलेला आहे, ज्याचा आंतरराष्ट्रीय तेल बाजार आणि भारताच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो. दिवंगत अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी पाठिंबा दिलेल्या या विधेयकाचा उद्देश रशियाच्या तेल आणि वायू महसुलावर मर्यादा घालणं असा आहे. या नवीन मसुद्यानुसार रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करणाऱ्या जगातल्या पहिल्या 5 देशांवर 100% कर लावण्याचा प्रस्ताव आहे. भारत हा रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठही या विधेयकावर बारकाईनं लक्ष ठेवू नये. हे विधेयक पूर्वी सादर केलेल्या मसुद्याची किंचित सौम्य आवृत्ती आहे. ते राजनैतिक वाटाघाटींसाठी अधिक वाव देतं. भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे 88% गरज ही इतर देशांकडनं खरेदी करून भागवतो. कमोडिटी विश्लेषण कंपनी केपलरच्या आकडेवारीनुसार यावर्षी जूनमध्ये भारतानं रशियाकडनं दररोज सुमारे 26 लाख बॅरल कच्चं तेल खरेदी केलं, जे भारताच्या एकूण आयातीच्या निम्म्याहून अधिक आहे.
पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे रशियन तेल भारतासाठी एक महत्त्वाचा पर्याय बनलाय. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात ई बाईक टॅक्सी सेवेची. मुंबईत लवकरच ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होतीये अशी चिन्ह दिसत आहेत. ई बाईक टॅक्सीला प्रवासी संवर्गातील नंबर प्लेट लागणार आहे आणि याबाबतची यंत्रणा नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरनं तयारही केली आहे. त्याची चाचणी सुरू आहे आणि ती यशस्वी झाल्यानंतर लवकरच नोंदणी प्रक्रियाही सुरू होणार आहे अशी माहिती परिवहन विभागानं दिली आहे. मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीसह राज्यात महापालिका असलेल्या 29 महानगरं आणि 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य 6 शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. बाईक टॅक्सी सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रवाशांची सुरक्षितता याबाबतची नियमावली राज्य सरकारनं जाहीर केली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात विदेशी व्यापार धोरणाची. भारत सरकारनं आपल्या विदेशी व्यापार धोरणात एक मोठा बदल केलाय. सक्तीच्या मजुरीचा वापर करून अंशतः किंवा पूर्णतः उत्पादित केलेल्या कोणत्याही विदेशी वस्तूंच्या आयातीवर आता बंदी घालण्यात येणार आहे. हा सरकारी निर्णय अशा वेळी आलाय जेव्हा अमेरिका भारतासह 60 देशांच्या पुरवठा साखळ्यांची अधिक कठोर चौकशी करत आहे. या निर्णयाद्वारे भारतानं आंतरराष्ट्रीय व्यापार बाजाराला स्पष्ट केलंय की पुरवठा साखळी आणि आयात नियमांमध्ये शिथिलता आणण्याच्या मनस्थितीत तो नाही. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. धोनीची चेन्नई सुपर किंग्सचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तो त्यांच्या पुढील प्रशिक्षकाचा निर्णय घेईल. स्टीफन फ्लेमिंगच्या जाण्यानंतर CSK मधील प्रशिक्षकाचं पद रिक्त आहे. स्टीफन फ्लेमिंग यांचा CSK सोबतचा 18 वर्षांचा प्रशिक्षणाचा काळ धोनीच्या संमतीनं संपला की नाही हे सध्या अज्ञात असलं तरी CSKच्या जवळच्या सूत्रांनी रेव स्पोर्ट्सला दुजोरा दिलाय की धोनी फ्रँचायझीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. तो पुढल्या प्रशिक्षकाची निवडही करू शकतो. या अहवालानुसार 5 IPL विजेतेपद जिंकलेल्या CSKला नवीन प्रशिक्षक निवडण्यासाठी वेळ लागू शकतो. योग्य व्यक्ती कोण असेल यावर धोनीचाच अंतिम निर्णय असण्याची शक्यता आहे. ऐकूयात पॉडकास्टची शेवटची बातमी इठा या चित्रपटाची. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा आगामी बहुप्रशिक्षित चित्रपट इठा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. मूळ योजनेनुसार हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु सूत्रांनुसार निर्माते मॅडॉक फिल्म्स आता प्रदर्शनाची तारीख बदलण्याच्या विचारात आहेत. ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात एकाच वेळी अनेक चित्रपटांचं प्रदर्शन होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी गर्दी होण्याची चिन्ह आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील बाजारपेठेत इठाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्यामुळं टॉक्सिकशी होणारी थेट टक्कर टाळणं हेच हिताचं ठरेल असा विचार निर्मात्यांकडनं केला जातोय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.